नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, गेल्या 3 दिवसापासून आम्ही कॅनडाच्या पेली नॅशनल पार्क या ठिकाणी एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. या ठिकाणावरती थांबून आम्ही आजूबाजूचा परिसर पाहिला आणि काही निसर्गरम्य ठिकाणं पण पाहिली. या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर वेळात वेळ काढून ते व्हिडिओज नक्की पहा, कारण या ठिकाणाच्या आजूबाजूला असलेले अतिशय सुंदर असे निसर्गरम्य ठिकाणं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळतील. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये पर्यटकांसाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. या ठिकाणी मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळता येत होते. आज आम्ही सर्वजण या ठिकाणावरनं घरी परत जात आहोत. या ठिकाणावरचा आमचा अनुभव खरंच खूप अविस्मरणीय होता. पिली नॅशनल पार्क हे कॅनडाच्या दक्षिण दिशेमधलं सर्वात शेवटचं टोक आहे. या ठिकाणी पिली नॅशनल पार्क आणि निडल पॉइंट हा अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखा एरिया आहे. त्याचबरोबर या ठिकाणावरनं जहाजाने प्रवास करून पेली आयलँडवरती जाण्याचा जो अनुभव होता तो खरंच खूप अविस्मरणीय आणि चित्तथरारक होता. जहाजाने प्रवास करत असताना आपली कार सोबत घेऊन जाण्याचा जो अनुभव होता तो खरंच खूप अविस्मरणीय होता. कॅनडाच्या दक्षिण दिशेमध्ये असलेलं हे पर्यटन स्थळ खरंच खूप सुंदर आहे. या ठिकाणावरच्या बऱ्याच सुंदर आठवणी मनामध्ये घेऊन आम्ही आज घरी परत निघालो. पिली नॅशनल पार्कच्या जवळ लेमिंग्टन नावाचं एक छोटंसं शहर आहे. या शहराची लोकसंख्या 30,000 आहे. आज घरी परत जात असताना या लेमिंग्टन शहरामध्ये एक छोटंसं फार्मर्स मार्केट आहे आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असे काही इंडोर प्लांट्स पण मिळतात. त्यामुळे आम्ही या ठिकाणी थोडा वेळ थांबायचं ठरवलं. चला. चला आले काय टोमॅटो का? हो बघू. हो काय मोठ्या साईजचे टोमॅटो आहेत. आपल्याला कशाला घ्यायचे टोमॅटो? आता कोण? मध्ये का? हा, चला दाखवा मला काय काय ते. एक प्रकारचे फार्मर्स मार्केटच आहे. काय काय दाखवा. मिरच्या. मिरच्या किती प्रकारच्या आहेत बघा? 4 प्रकारच्या आहेत. हो वर पण आहेत आणखी. लय गोड लागतात. रिअल आहे, सगळे रिअल आहे. हो हे किती सुंदर केलं हे खालचं. ते ऑरेंज. वडाचंच आहे ते आपल्या.
हा नाही ते वड टाईपच आहे. हो ही फीक आहे का? ओके या चला. वाव हे पाणी किती सुंदर आहे. सर बाजूला. रिअल आहेत ते. वॉशरूम मध्ये ठेवतात ना लोक असे. या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय सुंदर असे इंडोर प्लांट्स आणि हाताने बनवलेल्या बऱ्याच वस्तू पाहायला मिळाल्या. हा घेतले दोघांना 2 घेतलेत. त्यांना पाहिजे होते. चला Venus flytrap. गुड जॉब. Okay, ह्याचं सॉइल ना ऑलवेज ओलं पाहिजे. ओके हे सगळ्यात डेंजर बघा. हे मोस्ट हे मोठं झालेलं. हा डोंट टच इट. ओके मम्मी कॅक्टस फ्लावर वाव. असे कसे कलर आहेत. कलर दिले असते. या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या इंडोर प्लांट्सच्या व्हरायटी पाहायला मिळाल्या. आम्ही पण या ठिकाणावरनं काही सिलेक्टिव्ह व्हरायटीज घरामध्ये ठेवण्यासाठी घेतल्या. Okay. 499 फक्त. हे बघ, सुंदर वाटत. त्याचे पण कलर पिंक दिसायला.
ना भाऊ, कसं आहे, किती प्राईस समजा नंतर ते करू गाय. थँक्यू. हे बल्ब आणि एवढे प्लांट वीज बनवले आले. सीझन पण समजा कशामुळे त्याला इन्व्हेंटेड पूर्ण करणे. मनी ते रबर प्लांट लय महाग आहे बरं बाहेर. चांगला भेटला. हो आपण भेटलो ना. $25-30 येऊन भेटायला. होम डेपोमध्ये भेटलो ना आपण. लेमिंग्टन शहराच्या मध्यभागामध्ये एक अतिशय सुंदर बीच आहे आणि त्याच ठिकाणी एक पार्क पण आहे. दुपारच्या जेवणासाठी आम्ही या पार्कमध्ये थोडा वेळ थांबायचं ठरवलं. धनुष्यन ते कुठे आहेत मग? आज दुपारच्या वेळेस थोडंसं पावसासारखं आणि ढगाळ वातावरण होत होतं, परंतु अशा वातावरणामध्ये सुद्धा मुलांनी बीचवरती पोहण्याचा आनंद घेतला. या शहरामधला बीच अतिशय स्वच्छ आणि सुंदर होता. त्याचबरोबर या ठिकाणी साफसफाई पण अतिशय छान होती. कॅनडामध्ये जवळपास प्रत्येक शहराच्या आजूबाजूला अशा प्रकारचे सुंदर बीचेस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा बीचेसवरती पर्यटकांची बरीच गर्दी असते. हा बीच आणि आजूबाजूचा परिसर खरंच खूप स्वच्छ आणि सुंदर होता. दुपारच्या वेळेस वातावरणामध्ये बराच बदल पाहायला मिळाला. काळे ढग यायला लागले आणि हवेमध्ये गती वाढल्यामुळे आम्हाला या ठिकाणावरनं थोड्याच वेळामध्ये निघावं लागलं.
या पार्कमध्ये आम्ही दुपारचं जेवण केलं आणि त्यानंतर लागलीच घरी परत निघालो, कारण थोड्याच वेळामध्ये पावसाला पण सुरुवात झाली. चला तर मित्रांनो, मग आजचा हा व्हिडिओ आता इथेच संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कॅनडाच्या दक्षिण दिशेमध्ये असलेलं हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणावरचा परिसर पण खरंच खूप छान आणि निसर्गरम्य आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगावंसं वाटतं की गेल्या 2-3 दिवसामध्ये मी या ठिकाणावरचे जे व्हिडिओज टाकलेले आहेत त्यामध्ये निडल पॉईंट, पिली आयलँड आणि आयलँडवरती जाण्याचा जो जहाजाचा प्रवास होता आणि त्याचबरोबर त्या ठिकाणावरची वायनरी, ते व्हिडिओज तुम्ही नक्की पहा. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया आणखीन एखाद्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.